आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. वडूज येथील बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशके गोदामावर गुन्हे अन्वेषणाची धाड. राज्यात आणि जिल्ह्यात शेतकरी वर्गात मोठी खळबळ. सुमारे 50 लाखाचा बनावट माल जप्त. वडूज येथील पेडगाव रस्त्यावरील गोदामात बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा सुमारे 50 लाख रुपये किमतीचा मोठा साठा छापा मारून जप्त केला. या बनावट खत आणि कीटकनाशकामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या कारवाईमध्ये सातारा जिल्हा कृषी विभाग आणि जिल्हा परिषद कृषी विभाग स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक सातारा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9 रोजी रात्री 11 वाजता मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय भरारी पथकामधील गजानन ननावरे, कृषी विकास अधिकारी संजय फडतरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक के राऊत, कृषी अधिकारी गुणनियंत्रण खटाव तालुका यांच्यासह सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे आणि इतर पोलीस अधिकारी यांनी वडूज तालुका खटाव येथे छापा टाकला. वडूज तालुका खटाव येथील प्रतीक दिलीप काळी यांच्या राहत्या घरासमोरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. प्रतीक काळी यांनी दाखवलेल्या गोदामामध्ये बनावट रासायनिक खते, कीटकनाशक यांचा मोठा साठा सापडला. अनुदानित रासायनिक खतांचे पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड या कंपनीचे DAP 14.46 या खताच्या 90 भरलेल्या गोण्या तसेच नाव नसलेल्या सुमारे 390 कच्चा माल DAP खत म्हणून वापरण्याच्या उद्देशाने येथे आढळून आला. तसेच रासायनिक खत म्युरेट ऑफ पोटॅश याच्या सुद्धा 15 गोण्या आढळून आल्या. रासायनिक खत बोरिक ॲसिड नॅशनल ॲग्रो हायटेक या कंपनीच्या नावे सुमारे 1 मेट्रिक टन कीटकनाशक क्लोरोपायरिफॉस 10%, दाणेदार कीटकनाशक सुमारे 2.7 मेट्रिक टन, तणनाशक ग्लायफॉसेट 41%, SL या तणनाशकाचे सुमारे 1 लिटर पॅकिंगमधील 380 बाटल्या संशयित तणनाशक ग्लायफॉसेट 200 लिटर बॅरलमध्ये आढळून आले. याचा वापर 1 लिटर पॅकिंगमध्ये करण्यासाठी येणार होता. उंदीरनाशक झिंक फॉस्फेट सुमारे 12 किलो 10 ग्रॅम पॅकेटमध्ये तसेच संशयित कीटकनाशक ॲल्युमिनियम फॉस्फाईड 10 ग्रॅम पॅकेटमध्ये सुमारे 20 किलो आढळून आले. याचप्रमाणे पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड तथा जय किसान कंपनीच्या 18.46 10 26 26 या खताच्या नवीन छपाई केलेल्या सुमारे 1580 रिकाम्या गोण्या, इंडियन पोटॅश लिमिटेड या कंपनीच्या म्युरेट ऑफ पोटॅश या खताच्या सुमारे 250 रिकाम्या गोण्या आणि इफ्को कोऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीच्या 18.46 या खताच्या सुमारे 200 नवीन छपाई केलेल्या रिकाम्या गोण्या आढळून आल्या. वडूजमध्ये बनावट खतांचा आणि कीटकनाशकांचा मोठा साठा आढळून आलाय. हा साठा तयार करणं, त्याची विक्री करणं, गावागावापर्यंत पोहोचवणं एवढी मोठी साखळी वडूजमध्ये असताना कृषी खत आणि पोलीस खतं काय करत होतं हा आमचा सवाल आहे. शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा हा प्रकार स्वाभिमानी खपवून घेणार नाही. कच्चा मालाचा पुरवठादार, कच्चा माल वाहतूक करणारा पुरवठादार, ट्रान्सपोर्टदार आणि त्याच्याशिवाय तयार झालेली खतं गावागावात पोहोचवणारा ट्रान्सपोर्टदार, जो कोणी वाहतूकदार असेल त्याचा तपास पोलीस खात्यानं करावा, जेणेकरून याच्या मुख्य आकापर्यंत पोहोचता येईल. अन्यथा शेतकरी आधीच कर्जाच्या खाईत अडकलेला अशा परिस्थितीमध्ये पुन्हा मातीत गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही भूमिका घेते की याच्या मुख्य आकापर्यंत पोलिसांनी आणि कृषी खात्यानं पोहोचलं पाहिजे. वडूजमध्ये ज्या ठिकाणी हे बनावट खते आणि कीटकनाशक सापडलेली आहेत, या गोडाऊन मालकांचं काय हितसंबंध आहेत, याच्यामध्ये किती मोठी साखळी आहे, याचं कोणाकोणाचं कनेक्शन आहे, या सगळ्यांची तपास करण्याची गरज आहे आणि या सगळ्या तपासासाठी स्वाभिमानी लक्ष ठेवून राहणार आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.